रायगडमधली जिल्हा परिषदेची निवडणूक सुद्धा अत्यंत प्रतिष्ठेची आहे। काय नेमकं रायगडमधल्या या निवडणुकीच्या मतमोजणी दरम्यान समोर येत आहे जाणून घेणार आहोत आपण। आकांक्षा देशमुख आपल्या प्रतिनिधी आहेत सध्या आपल्या सोबत। आकांक्षा, रायगडमध्ये सुद्धा मतमोजणी आता सुरू झालेली आहे। अनेक दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला लागलेली आहे। मात्र मंत्री भरत गोगावले हे इतक्या आत्मविश्वासानं म्हणतायत की शिवसेनाच नंबर 1 चा पक्ष राहणार आहे। सुरुवातीचे कल नेमके काय सांगतायत आकांक्षा? नक्कीच आज रायगड जिल्हा परिषद जी निवडणूक पार पडली त्यासाठी मतमोजणी आज पार पडत आहे आणि रायगडचं राजकारण हे नेहमीच रायगड जिल्ह्यापुरती चर्चेचं राहिलेलं पाहायला मिळत आहे। भरत गोगावले यांनी आत्मविश्वासाने सांगितलेलं आहे का शिवसेनेची एकहाती सत्ता रायगडवर येणार असल्याचं म्हटलेलं आहे। आकांक्षाचा आवाज येत नाही आपल्यापर्यंत व्यवस्थित। आपण पुन्हा एकदा आकांक्षाला या संदर्भातली माहिती देण्यासाठी सांगूया, पण आपण दृश्यांमध्ये पाहतो आहोत मोठी जय्यत तयारी करण्यात आलेली होतीच। मतमोजणी केंद्राबाहेर मोठा पोलीस बंदोबस्त सुद्धा तैनात करण्यात आलेला होता आणि याच अनुषंगाने कोणताही अनुचित प्रकार मतमोजणीच्या वेळेला घडू नये याची पुरेपूर खबरदारी घेतली गेली होती। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।